नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आज आणि उद्याचे जिल्हानिहाय हवामान. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पुढील 2 दिवस बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता कमी असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण विभाग मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून घाट परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी पडू शकतात. बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहील. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सांगली आणि सोलापूरमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये आज काही भाग कोरडे राहतील. उद्यापासून काही ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. विदर्भ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मोठ्या पावसाचा इशारा नाही. मात्र काही भागात स्थानिक मेघगर्जनेसह हलक्या सरी पडू शकतात. शेतकऱ्यांसाठी सूचना: फवारणी करताना हवामानाचा अंदाज तपासूनच निर्णय घ्या. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट झाल्यास उघड्या शेतात थांबू नका. ज्या भागात पावसाची शक्यता आहे तेथे शेतीची कामे नियोजनपूर्वक करा. हा अंदाज हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. हवामानात स्थानिक पातळीवर बदल होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.